इलेक्ट्रॉनिक्स या विषयाची मराठी भाषेमध्ये इत्थंभूत माहिती देणारे एकमेव यूट्यूब चॅनल कापॉर इलेक्ट्रॉनिक्स लॅब। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे डिस्कस करणार आहोत तो म्हणजे ऑडिओ ॲम्प्लिफायर IC। आता माझ्याकडे जे हे सर्किट आहे, हे सर्किट इंटेक्स बोर्डमधील जो माझा होम थिएटर होता, होम थिएटरमधील हे सर्किट आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये हे जे सर्किट आहे, या सर्किटमध्ये जो IC वापरलेला आहे TDA 2030, ही जी बेसिक IC आपल्याला बरेच कंपोनंट दिसत असतील। त्यामध्ये रजिस्टर आहे, कॅपॅसिटर आहेत, कॅपॅसिटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅपॅसिटर ह्या ठिकाणी वापरलेले आहेत आणि त्याबरोबरच डायोड आहे आणि हे जे काही कनेक्टर्स आहेत, अशा प्रकारचे हे एक ओव्हरऑल सर्किटचं डिस्क्रिप्शन आहे। तर आता आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये जो काही रजिस्टर त्या ICच्या बाजूला लावलेला आहे किंवा जो काही कॅपॅसिटर ICच्या बाजूला लावलेला आहे किंवा डायोड लावलेला आहे, हा डायोड, हा कॅपॅसिटर, हा रजिस्टर कशासाठी लावलेला आहे, त्याचा मुख्य उद्देश काय आहे किंवा त्या ठिकाणी जर दुसरा कॅपॅसिटर किंवा दुसरा रजिस्टर लावला तर काय फरक पडतो, याविषयी आपण आज डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपले संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील ह्याची मी गॅरंटी देतो। पण हा व्हिडिओ मोठा होत असेल तर या व्हिडिओला मी 2 ते 3 भागामध्ये डिवाइड करून पण प्रत्येक कंपोनंट विषयी आपल्याला मी माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल। तर हे करत असताना ह्या सर्किट डायग्रामवरती जेव्हा मी अभ्यास करायला लागलो त्यावेळेस मला प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी खूप मेहनत लागलेली आहे। इथे मी ह्या ठिकाणी ह्या सर्किट बोर्डचा एक फ्रंट साईडचा फोटो घेतलेला आहे आणि त्याबरोबरच बॅक साईडचा हा एक फोटो घेतला आहे आणि त्यामुळे मला ह्यामध्ये जे काही कंपोनंट आहेत ते कंपोनंट रिप्रेझेंट करण्यासाठी एकदम इझी वाटलेलं आहे। त्यामुळे अशा प्रकारचं तुम्ही एखाद्या सर्किट बोर्डचा फोटो घेऊन आयडेंटिफाय करू शकता। तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो, आपण आता ह्या सर्किट डायग्रामला इथे पाहू शकता। तर ही जी काही सर्किट डायग्राम आहे ही म्हणजे TDA 2030 ही जी आपली बेसिक IC आहे, ह्या बेसिक ICची एक सर्किट डायग्राम ह्या ठिकाणी मी ड्रॉ केलेली आहे। कुठलाही ऑप ॲम्प म्हटला की तो हे अशा पद्धतीनं त्याला ड्रॉ केलेलं असतं। हे एक इलेक्ट्रॉनिक्सची भाषा आहे, म्हणजे हा त्रिकोणामध्ये ड्रॉ केलेलं असतं। तर ह्या ठिकाणी TDA 2030 ही जी IC आहे, ही IC ॲक्च्युली अशा प्रकारची असते आणि हा जो त्याचा आउटसाईडचा भाग आहे तो हे अशा प्रकारचं त्याचं एक स्ट्रक्चर असतं। हा पिन नंबर 1, 2, 3, 4 आणि 5 हे अशा पद्धतीचं हे त्याचं या ICचं स्ट्रक्चर आहे। तर ती IC ह्या ठिकाणी मी इथे ड्रॉ केलेली आहे। तर ओव्हरव्ह्यू सुरुवातीला मी सांगतोय, त्यानंतर प्रत्येक जो काही कंपोनंट ह्या ठिकाणी लावलेला आहे त्याविषयी आपण डिस्कस करूया। तर पहिला जो आहे हा 1 नंबरची जी पिन आहे, ह्या 1 नंबरच्या पिनला पॉझिटिव्ह इनपुट आहे। पॉझिटिव्ह इनपुट 1 नंबरच्या पिनला दिलेली आहे आणि 2 नंबरची जी पिन आहे ते म्हणजे निगेटिव्ह इनपुट आहे। आता ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या भाषेत इन्व्हर्टिंग टर्मिनल आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल म्हणजेच हे 2 इनपुट सिग्नल ह्या ठिकाणी, म्हणजेच इनपुट सिग्नल जर द्यायचा असेल तर ह्या पिन नंबरला द्यावं आपल्याला लागतं आहे। तर 3 नंबरची जी पिन आहे, 3 नंबरची पिन म्हणजेच निगेटिव्ह सप्लाय ह्या ICला द्यावी लागते आणि 5 नंबरची जी पिन आहे ती 5 नंबरची पिन पॉझिटिव्ह सप्लाय ह्या ठिकाणी द्यावी लागते आणि 4 नंबरपासून आपल्याला ह्या ठिकाणी आउटपुट मिळतो। हे असं एक ब्रीफ डिस्कशन अबाउट द TDA 20 ICचं आहे। आता त्याच्या बाजूला जे काही आपल्याला कंपोनंट हे दिसत आहेत, तर बेसिकली काय होतं, हे अशाच प्रकारचे कंपोनंट हे त्या TDA 2030 ICच्या आजूबाजूला बसलेले असतात। तर त्यांचं प्रत्येकाचं काम हे वेगवेगळं आहे। तर जेव्हा हा C3 आणि C2 आपल्याला ह्या ठिकाणी इनपुट दिसत असतील, आता C3 आणि C2 म्हणजे ह्या ठिकाणी C1, C2, C3, C4, C5
जे एक्सटर्नल इनपुट कनेक्टर आहेत ह्या ठिकाणी आपण माउंट करतो. तर त्याचा जो काही भाग आहे C3 आणि C2 ह्या ठिकाणी कन्सिडर केलेले आहेत. आता C3 आणि C2 हे जे दोन कनेक्टर आहेत, हे दोन कनेक्टर म्हणजेच आपण इनपुट सिग्नल जेव्हा देतो ते ह्या C3 C2 ह्या टर्मिनलमधून आपण ह्या ठिकाणी देतो. आता C3चं जे काही फंक्शन आहे, C3मधून जर सपोज आपण इनपुट टर्मिनल जर दिला तर त्यामध्ये 18 किलो ओमचा एक रेजिस्टर आणि 104 हा एक PF कॅपॅसिटर ह्या ठिकाणी वापरलेला असतो. आता याचं आपण मेन फंक्शन पाहूया. जेव्हा 18 किलो ओम आणि 104 हा PF ह्या ठिकाणी वापरलेला आहे, हे दोन पॅरललमध्ये कॉम्बिनेशन असतं आणि याचं बेसिक फंक्शन जर काय असेल तर हा जो आहे हा हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल ह्या ठिकाणी पास करतो. आता आपल्या भाषेमध्ये हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल म्हणजे कुठले सिग्नल? तर ऑडिओ ॲम्प्लिफायरचा अभ्यास करत असताना आपण मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे बिलकुल इंजिनियर लोकांसाठी नाही, खूप बेसिकमध्ये मी माझा सांगण्याचा प्रयत्न आहे. जे कोणी रिपेरिंगचं काम करते त्यांच्यासाठी आहे. तर मुद्द्यावर येऊ. तर हे जे कॉम्बिनेशन आहे ह्या कॉम्बिनेशनद्वारे हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल ह्या ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला पाठवले जातात. आता हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल म्हणजे कोणते? तर हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल ज्या ठिकाणी आपण बास आणि ट्रेबल किंवा व्हॉल्यूम अशा आपण ह्या ऑडिओ सिग्नलचा अभ्यास करत असताना पाहतो. तर ज्या ठिकाणी मला ट्रेबल वाढवायचं आहे म्हणजेच त्या ठिकाणी मी हायपास सिग्नल हाय फ्रिक्वेन्सी जे सिग्नल आहेत ते मी सिग्नल ह्या ठिकाणी पाठवतो. जर समजा माझा कनेक्टर C2द्वारे जर मला पाठवायचे असतील तर ह्या ठिकाणी ते पाठवले जाणार नाहीत, कारण हे जे काही कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल पास करण्यासाठी वापरलेलं असतं. म्हणून इथे जे काही C3 कनेक्टर दिलेलं आहे ह्या C3द्वारेच जर ट्रेबल वापरत असेल तर C3 हा सर्व्हिसमध्ये येतो. म्हणजे C3द्वारे जेव्हा आपण इनपुट देतो त्यावेळी 18 किलो ओम आणि 104 हा जो PF आहे ह्याद्वारे इथून पुढे सिग्नल पाठवले जातात. म्हणजेच हा ट्रेबलचा सिग्नल असतो. आता सांगायचा अर्थ काय होतो, बऱ्याचदा इंजिनिअरिंगच्या कन्सेप्टमध्ये काय होतं की हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल, लो फ्रिक्वेन्सी सिग्नल, गेन ॲम्प्लिफायर असे मोठमोठे शब्द वापरून त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स हे अभ्यास करणाऱ्याला अवघड वाटतं. तर हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल म्हणजे ज्या ठिकाणी ट्रेबल वापरतो आहे तशा प्रकारचा सिग्नल. ठीक आहे. तर त्यानंतर हा जो 1 मायक्रोफॅराडचा कॅपॅसिटर, आता ह्या ठिकाणी तुम्ही व्हॅल्यूवर नका जाऊ, कारण ह्या ठिकाणी जी व्हॅल्यू वापरलेली आहे मला ह्या सर्किट डायग्राममध्ये जे काही मिळालेलं आहे ती मी व्हॅल्यू ह्या ठिकाणी टाकलेली आहे. म्हणून कदाचित आपण जो कोणी सर्किट बघत असाल त्या ठिकाणी वेगळ्या व्हॅल्यूचा कॅपॅसिटरसुद्धा मिळू शकतो. तर इथे वापरला जाणारा जो कॅपॅसिटर आहे हा कॅपॅसिटर ज्या ठिकाणी DC सिग्नल ह्या ठिकाणी पास होत असतील, आता आपली रिक्वायरमेंट काय असतं की AC सिग्नल ही ऑडिओ ॲम्प्लिफायरसाठी रिक्वायरमेंट आहे. तर AC सिग्नलच्या सोबत DC जर सिग्नल येत असतील तर तशा प्रकारचे सिग्नल ब्लॉक करण्यासाठी हा 1 मायक्रोफॅराड कॅपॅसिटर ह्या ठिकाणी वापरलेला असतो. आता हा DC सिग्नल काय करतो, नेमका एक नॉईज जो काही प्रकार असतो तो नॉईजचा प्रकार ह्या ठिकाणी जर DC सिग्नल पास झाला तर ह्या ठिकाणी होऊ शकतो आणि पुढचं सर्किट ह्या ठिकाणी डॅमेज करू शकतो. म्हणून हा 1 मायक्रोफॅराडचा जो कॅपॅसिटर आहे, म्हणजेच आपण पॉझिटिव्ह टर्मिनलला जो इनपुट देणार आहोत त्याच्या अगोदर जो कॅपॅसिटर लावलेला असतो आणि त्याच्यासोबत जो 10K किंवा मग 20K जी काही व्हॅल्यू तुम्हाला तिथं दिलेली असेल त्या पद्धतीची व्हॅल्यू, जो रेजिस्टन्स असेल, हे रेजिस्टन्स आणि हा कॅपॅसिटर ह्याद्वारे DC ब्लॉक केला जातो आणि ब्लॉक झालेला DC या 10K रेजिस्टर थ्रू ग्राउंड होतो. मग आपल्याला प्युअर फॉर्ममध्ये AC सिग्नल ह्या ठिकाणी मिळतो. हा झाला मेन कन्सेप्ट ऑफ दिस नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल इनपुट. आता जो पॉझिटिव्ह असतो त्याला नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल म्हटलं जातं.
तर ऑपरेशनल ॲम्प्लिफायर जेव्हा आपण वापरतो त्यावेळी. आता पुढचं जर सर्किट बघितलं तर ह्या नेगेटिव्ह टर्मिनललाच म्हणजेच नेगेटिव्ह टर्मिनल इनपुट टर्मिनल ह्या नेगेटिव्ह इनपुट टर्मिनलला इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर किंवा इन्व्हर्टिंग टर्मिनल असं म्हटलं जातं. आता ह्या ठिकाणी कॉम्बिनेशन जर आपण बघितलं तर जो आउटपुटपासून एक लाईन निघालेली आहे आणि हा जो फीडबॅक रजिस्टर वापरलेला असतो या फीडबॅक रजिस्टर थ्रू 330 ओहम म्हणजेच छोट्या व्हॅल्यूचा रजिस्टर ह्या ठिकाणी वापरलेला असतो आणि ह्या ठिकाणी ह्या साईजचा कॅपॅसिटर वापरलेला असतो. या तिन्हीच्या कॉम्बिनेशनद्वारे इथे जो काही मिळणारा व्होल्टेज आहे तो ह्या ठिकाणी व्होल्टेज डिवायडर नेटवर्क तयार होतं आणि जेवढी रिक्वायरमेंट ह्या आय सीला आहे तेवढ्याच प्रमाणात ह्या ठिकाणी इनपुट व्होल्टेज ह्या इन्व्हर्टिंग टर्मिनलला मिळतं. तर हे बेसिकली ह्या गोष्टी 26K 330 ओम आणि 22 मायक्रोफॅरॅड. आता ह्या ठिकाणी जो 22 मायक्रोफॅरॅड वापरलेला आहे इटसेल्फ हा जो आहे हा एक प्रकारचा कॅपॅसिटन्स ह्या ठिकाणी तयार करतो. कॅपॅसिटन्स इन द फॉर्म ऑफ रेजिस्टन्स एक प्रकारचा तो रेजिस्टन्सच तयार करतो. म्हणून हे जे कॉम्बिनेशन ह्या ठिकाणी दिलेलं आहे फीडबॅक नेटवर्क ह्या सर्किट डायग्रामला फीडबॅक नेटवर्क असं म्हणतात. आता हा फीडबॅक नेटवर्क आता आपली ही झाली इंजिनिअरिंग लँग्वेज. फीडबॅक नेटवर्क किंवा गेन कंट्रोल असे जे काही शब्द वापरलेले असतात त्याला आता आपल्या भाषेमध्ये सांगतो. ह्या ठिकाणी जे 26K 330 ओम आणि 22 मायक्रोफॅरॅड हे जे काही कॉम्बिनेशन ह्या ठिकाणी वापरलेलं आहे तर काय होतं जेव्हा आपण ह्या इनपुट सिग्नल दिलेला आहे इनपुट जो सिग्नल आहे तो सिग्नल म्हणजे एक लोअर व्हॅल्यूचा AC सिग्नल असतो आणि इथे जो मिळणारा आउटपुटचा जो सिग्नल आहे मला हायर व्हॅल्यूमध्ये म्हणजेच ॲम्प्लिफाय झालेला सिग्नल ह्या ठिकाणी मिळतो. मग ॲम्प्लिफाय झालेला सिग्नल ह्या ठिकाणी जर मिळाला तर मेन आउटपुटला जो काही मेन कन्सेप्ट येतो तो येतो गेन. आता गेन म्हणजे काय व्हॉट इज द गेन. गेनचा जर विचार केला ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळी गेन हा सर्वात महत्त्वाचा भाग ठरतो. तर आता गेन म्हणजे काय तर आउटपुट आणि इनपुट ह्या जे काही सिग्नल असतात ह्या सिग्नलचा जो रेशो येतो तो म्हणजे गेन असतो. पण जनरली आपण जेव्हा आयडियल केसमध्ये जेव्हा ऑपरेशनल ॲम्प्लिफायर पाहतो त्यावेळेस ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा गेन हा 1 लाख 2 लाख अशी त्याची व्हॅल्यू असते. पण आता प्रॅक्टिकलमध्ये ही व्हॅल्यू शक्य नाही. कारण जर सपोज 1 मिलीव्होल्टचा जर सिग्नल ह्या ठिकाणी पास केला तर आपल्याला जवळपास 1000 म्हणजे 10,000 एवढा व्होल्टेज ह्या ठिकाणी मिळू शकतो जर गेन आयडियल ॲम्प्लिफायर जर विचारात घेतला तर. पण आपण आयडियल ॲम्प्लिफायर विचारात न घेता आपण प्रॅक्टिकल ॲम्प्लिफायर या ठिकाणी घेतो आणि प्रॅक्टिकल ॲम्प्लिफायर आपण जेव्हा घेतो त्या ठिकाणी अशा प्रकारचं एक सर्किट ह्या ठिकाणी वापरलेलं असतं आणि ह्या कॉम्बिनेशनद्वारे आपल्याला जो मिळणारा सिग्नल आहे जेवढा काही सिग्नल आपल्याला पाहिजे तो सिग्नल ह्या ठिकाणी मिळतो. जो काही मिळणारा मला आउटपुटला जो आवाज आहे तो आवाज जर गडबड करत असेल म्हणजेच आवाजाची दिशा आवाज जर कमी किंवा जास्त होत असेल तर ह्या ठिकाणी त्याला चेक करावं लागेल. कारण हा जो गेन कंट्रोल जो आहे गेन कंट्रोल म्हणजेच आता मी जे सांगितलं आहे समजा 2 व्होल्ट दिलेलं आहे आणि मला फक्त 5 ते 10 व्होल्ट इथं पाहिजे असेल तर त्या पद्धतीचं ह्या ठिकाणी सर्किट केलं जातं आणि त्यानुसारच ह्या ठिकाणी आपल्याला वेव्हफॉर्म मिळते 5 व्होल्टची किंवा 10 व्होल्टची. त्या प्रकारचं हे कॉम्बिनेशन ह्या ठिकाणी असते. तर आवाज कमी जास्त होणं तर आवाज जर कमी जास्त होत असेल तर हा रजिस्टर त्याला कारणीभूत असतो. म्हणजे जर सपोज 26K ह्या व्हॅल्यूचा जर रेजिस्टन्स कमी केला तर व्हॉल्यूम कमी होईल जास्त केला तर जास्त होईल. अशा प्रकारचे जर काही प्रॉब्लेम आले असतील तर हा 26K ह्या ठिकाणी जो दिलेला आहे किंवा तुमच्या सर्किटमध्ये जो काही 33K असेल किंवा 20K असेल जे काही डिझाईन केलेलं असते त्या हिशोबाने ह्या ठिकाणी जो फीडबॅकचा रजिस्टर असतो तो ह्या ठिकाणी चेक करायचा असतो. जेणेकरून आउटपुटला जर व्हॅल्यू कमी जास्त होत असेल तर हे दोन त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका ह्या ठिकाणी बजावत असतात. आता त्यानंतर
आता ह्या ठिकाणी जो 22 मायक्रोफॅराड हा कॅपॅसिटर ह्यांच्यासोबतसुद्धा व्होल्टेज डिवायडर नेटवर्क तयार करतोच आणि त्याबरोबरच आउटपुटला येणाऱ्या डी सी सिग्नल जे काही आहेत ते डी सी सिग्नल ह्या ठिकाणी ब्लॉक करतो आणि ए सी सिग्नल जे आहेत ए सी सिग्नल कोणते जे नॉईजच्या फॉर्ममध्ये ए सी सिग्नल जे आउटपुटला तयार झालेले आहेत त्या ए सी सिग्नलला हा ग्राउंड करतो. म्हणजे हे झालं ओव्हरऑल ह्या गेन कंट्रोलमध्ये जे काही कंपोनंट येणार आहेत त्यांचं वर्किंग. आता त्यानंतर आता ह्या आउटपुटला कनेक्ट असणारे 224 हा पी एफ आणि 2.2 ओहम हा जो रजिस्टर आहे ह्या कॅपॅसिटर आणि रजिस्टर ह्यांच्या कॉम्बिनेशनद्वारे हा जो आउटपुटला येणारे नॉईज जे सिग्नल आहेत म्हणजे नॉईजचे सिग्नल कोणते आउटपुटला येणारे सिग्नल कोणते आपण जेव्हा सर्किट आपण चालू करतो त्यावेळेस ची किर ची अशा प्रकारचे जे आवाज येतात त्या आवाजाला म्हणजेच हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल एकदम सडनली स्पाइक करून जेव्हा लेवलवर येतात तशा सिग्नलला हे जे दोन कॅपॅसिटर आणि रजिस्टर आहेत हे रजिस्टर आणि कॅपॅसिटर ह्या ठिकाणी अशा प्रकारच्या सिग्नलला ग्राउंड करतात. तर त्यासाठी ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन इथे वापरलेलं असतं. आता त्यानंतर जो 2.2 ओहमचा जो रजिस्टर ह्या आउटपुटला वापरलेला असतो आणि हे जे दोन डायोड आहेत ह्या दोन डायोडच्या अगोदर तर आता आपण ह्याचं वर्किंग पाहूया. आता हा जो 2.2 ओहमचा रजिस्टर वापरलेला असतो हा जो रजिस्टर आहे ह्या रजिस्टरची व्हॅल्यू छोटी असते पण वॅटेजने हा थोडासा मोठा असतो. आपण इथे सर्किट डायग्राममध्ये पाहू शकता. हे सर्किट डायग्राममध्ये बाकीच्या कंपॅरिझनमध्ये जे बाकीच्या ज्या काही रजिस्टर वापरलेले आहेत हे रजिस्टर आणि हा रजिस्टर थोडासा डिफरंट आपल्याला दिसून येईल. तर शॉर्ट सर्किट प्रोटेक्शनसाठी हा रजिस्टर इथे वापरलेला असतो. आता हे जे दोन डायोड दिसत आहेत ह्या दोन डायोडचं काय वर्किंग आहे काय फंक्शन आहे आता त्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल नेक्स्ट व्हिडिओची. कारण हा व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे म्हणून हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करतो आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे काही हे दोन डायोडचं फंक्शन आणि परत हा जो TDA 2030 आय सी आहे ही जी आय सी बाससाठी वापरलेली असते आणि प्री ॲम्प्लिफायर जो 4558 नावाची ही जी आपली प्री ॲम्प्लिफायर आय सी आहे त्याविषयी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करेन. आता आपण हे जे काही सर्किट आतापर्यंत पाहिलं आहे हे सर्किट म्हणजेच यल आउट लेफ्ट आउट आणि राईट आउट ह्या दोन्हीची रिप्लिका सारखीच असते. म्हणजे हे जे काय आता आपण डिस्कस केलं आहे हे एका स्पीकरसाठी लेफ्टसाठी आहे आणि दुसरी जी आय सी वापरलेली असते ती राईटसाठी वापरलेली असते. तर अशा प्रकारचे आजचा हा व्हिडिओ आहे. तर ह्यानंतर जे दोन डायोड हे प्रत्येक जे डायोडचे जे काही फंक्शन आहेत हे डायोड आणि पॉवर सप्लाय प्री ॲम्प्लिफायर आणि हा बासमध्ये जे वापरलेला TDA 2030 आय सी ह्याविषयी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल वाट पाहावी लागेल. मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.